तुम ही तो मेरा जीवन हो अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? कहना दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं। ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। दुश्मन है जो भी। आज सत्या नसतात तर आईचं काय झालं असतं, पण सत्याचे आभार मानायलाच हवेत. त्याचे पैसे बी परत द्यावे लागतील. त्यांना सांगते तसं. सत्या, आज तू अगदी वेळेवर येऊन. बाहेर जा. काय झालं मम्मी? म्हणजे त्यांना बाहेर जायला का सांगतेस? कारण मला माझ्या लेकाशी खासगीत बोलायचंय. हे तू जाग बाहेर. काय झालं? तुला त्या नेबेडचा लईच पुळकायला लागलाय ना? इतका कपाडीने वागतो तिच्याशी. मम्मी आता काय बी करून 6 महिने एकत्र राहायलाच लागणार आहे. मग काय करू मी? म्हणून काय तुम्ही नवरा बायको सारखं राहणार का? हे बघ सत्या, तुझं लगीन चुकून झालंय आणि तू जर तिच्याशी असं ग्वाडीत वागत राहिलास ना तर 6 महिन्याच्या ती जायची सोड. डोक्यावर मिरा वाटत बसल. 6 महिने नुसतं भांडतच बसू का? हा, नाहीतर काय मैत्री करून हातात धरून जायचा पिल्या नाही का तुमचा? मैत्रीचा काय विषय आहे मम्मी? हे बघ, आम्ही फक्त एवढंच ठरवलंय की आता भांडण करायचं नाही. ठीक आहे, तुला जी ठरवायचंय ती ठरव. पण तू जर तिच्याशी ग्वाडीनं वागलास आणि तिच्याशी दोस्ती केलीस का नाही तर तुझ्या मम्मी इतकं दुसरं कोणी वाईट नसेल एवढं ध्यानात ठेव. तुला वाटतं तसं आमच्यात दोस्ती बिस्ती तर काय होणारच नाही. फक्त भांडण तेवढं नको बघ. रोजच्या भांडणाला ना मी खरंच कंटाळलो. तू टेन्शन नको घेऊ मम्मी. फक्त 7 महिन्याचा प्रश्न आहे. आम्ही नाही येणार एकत्र. हॅलो, हा आलोच. मम्मी तात्यासाहेबांनी अर्जंट बोलवलंय. मी निघतो लगेच. कुठे आमचा आवडता कार्यकर्ता? तात्यासाहेब, आठवण काढायची खोट आणि तुमचा चेहरा लगेच हजर. तात्यासाहेब ये सत्या. बरं झालं आला. होय तात्यासाहेब, पंकज दादा म्हणाले की अर्जंट काम आहे म्हणून लगेच आलो. तर काम असं होतं. तात्यासाहेब काय झालं? तुम्ही रडताय का? रडत नाही मी. तात्यासाहेब मला सांगा की विरोधी पक्षातलं कोणी त्रास दिला का तुम्हाला? हो तात्यासाहेब